सो हे बच्चा पार्टी, आई होप आप बहुत बेहतरीन होंगे। देखिए हम लोगों ने जो वेराइटीज ऑफ एग्जाम्पल नवोदय के कुछ स्टार्ट किए हैं, जिसमें मैथमेटिक्स ओरिएंटेड अच्छे खासे एग्जाम्पल्स के साथ हम लोग डील कर रहे हैं फिलहाल में। तो कल अपने 10 एग्जाम्पल हो चुके थे, आज का 12वां एग्जाम्पल है। हम लोग देखिए उसमें से पहला सवाल आपके सामने दिख रहा होगा। तो वो स्टार्ट करने से पहले बस मैं बता दूं, मेरा नाम है राज। आप सभी का तहे दिल से वेलकम करना चाहूंगा मेरे इस यूट्यूब के परिवार में। कोई बच्चा नवोदय के हिसाब से अगर सपोज प्रिपरेशन कर रहा होगा और उसे हमें मतलब हमारा ये चैनल अगर सपोज अच्छा लग रहा होगा, तो प्लीज हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिएगा। ऐसे ही रोजाना अभी वीडियो जब तक अपनी एग्जाम खत्म नहीं होती तब तक आते जाएंगे, ऐसे समझिएगा। ओके, मिलते हैं एग्जाम्पल के साथ। तो देखो पहला एग्जाम्पल आपके सामने है 20.03 आणि 19.01 यांचा गुणाकार म्हणतोय। तर यांचा गुणाकार आधी करावा लागेल आणि दशांश चिन्ह विरहित म्हणजे गुणाकार केल्या असता दशांश चिन्ह म्हणजे पॉइंट नसायला पाहिजे असं कोणतं उत्तर आहे यापैकी तुम्हाला सांगायचं आहे। तर आधी गुणाकार तर करावा लागेल रे बाळा। चला आधी आपण काय करू, गुणाकार करूया इंटू 1901 सोबत। ओके, 1 3 जा 3, 1 0 जा 0 0, 1 2 जा 2। त्यानंतर हा बघा, एक शून्य असते तर आपण 2 प्लस देत असतो, माहित आहे ना, मी सांगितलं होतं आपले ट्रिक। ठीक है, मग 9 3 जा 27, उसके बाद 2 जैसे के वैसा, उसके बाद 0 और 9 2 जा 18। उसके बाद बड़ा, उसके बाद देखो 1 3 जा 3 0 0 2, तो फिर 3 0 7 2 2 4 7 टकल्या 8 3। आता मला सांगा पॉइंट किती अंकानंतर आहेत बळा? 1 2 3 4। 1 2 3 4 नंतर पॉइंट द्या, म्हणजे 380.7703 आहे। पण त्यांनी काय म्हटलं आहे, पॉइंट विरहित सांगा, म्हणजे पॉइंटच्या नंतरचं नको, त्याला आधीचं सांगा। किती आहे रे? 380। ठीक है, आई होप तुमचं बरोबर असेल। नेक्स्ट प्रश्न। तो देखो बच्चा, आई होप आपको ये जवाब तो पक्का आए होंगे, हर किसी को आए। तो देखो इसका अगर मैं जवाब बताना चाहूं तो एक बस उस्मानाबादला जाण्यासाठी कळंबहून सकाळी 10 वाजून 15 ला निघाली। कोणता तरी कळंब हो, चला आपण कळ लिहू। किती वाजता निघाली? 10:15 ला निघाली, सकाळची वेळ आहे हा। आणि प्रवास पूर्ण होण्यासाठी त्याला 5 तास 15 मिनिटं लागले रे, प्रवास पूर्ण होण्यासाठी। म्हणजे 10 वाजेपासून 5 तास। तर बस उस्मानाबादला म्हणजे उस्मानाबादला किती वाजता पोहोचली? म्हणते तर भाऊ 10 आणि ह्या 15 ला 5 तास, नाही नाही नाही, 5 तास 15 मिनिटं काय करा, बेरीज करा। तर भाऊ 15 आणि 15 30 होतात। 30 मिनिटं कुठे आहे रे भाऊ? हे तर होऊच नाही शकत, पहिल्या फुर्सत मध्ये कॅन्सल। 30 मिनिटं म्हणजे 2च पर्याय राहिले, बरोबर आहे। ठीक आहे, आता पाहू 10 आणि 5 15। सर प्रश्नामधले पर्याय चुकीचे आहेत जी, अजी प्रश्नामधले पर्याय चुकीचे आहेत जी। बाळा हे तुम्हाला सर्वसाधारण वेळ दिले आहे आणि हा जो आला रेल्वेचा वेळ आला। आता रेल्वेच्या वेळेच्या रूपांतर सर्वसाधारण वेळेमध्ये करण्यासाठी 12 नी काय करतो आपण? तर 15 तून 12 गेले 3, म्हणजे 3 वाजून 30 मिनिटाला दुपारी पोहोचणार, समजला? किंवा तसा नाही करणे आहे, तसा सपोज नाही करणे आहे तर 10 वाजेपासून 5 तास समोर जा, 10 ते 11, 11 ते 12, 12 ते 1, 1 ते 2, 2 ते 3 आणि 3 कुठे दिसते जी? भाऊ 2 जागी आहे, तर हे 2 तर पहिलेच मेले होते। ठीक आहे, आणि राहिली गोष्ट इथे पण 15 मिनिटं आणि इथे 15 मिनिटं म्हणजे 30, तर भाऊ किती झाले? 3 वाजून 30 मिनिटं। समजलं का? असा दिमाग लावून, म्हणजे हाई करायची गरज नाही, पण केला तरी काय हरकत नाही, प्रॉपर येणार। या असं बोट मोजण्यामध्ये चुका होऊ शकतात, समजलं? नेक्स्ट प्रश्न, चलो नेक्स्ट प्रश्न बघूया बाळांनो। आता बघा अशा टाइपच्या प्रश्नाची मी ट्रिक सांगितलं होतं। जेव्हा केव्हा सुरुवात 1 पासन होतो, जेव्हा केव्हा 1 पासन 1 into 2, मग तिथं पण पाय, जिथं संपला तिथूनच सुरू झाला, जिथे संपला तिथूनच सुरू झाला, पाय 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 पाय, इथे संपला तर आता समोरचा तसाच असेल, समजला? तसाच असेल तर अशा वेळेस तुमचं उत्तर शेवटी जी संख्या असते गुणाकाराच्या फॉर्मॅटमध्ये
तोच तुमचा उत्तर असते 10/11. खतम. दोनच. अरे रे रे रे, अरे रे रे, समजलं? ठीक आहे. खूप सारे पोरं चालू होतात याला सोडवायसाठी. 1/1 म्हणजे 2 आणि 2 × 3 म्हणजे 6 आणि 3 × 4 म्हणजे 12. बोंबल. बया बनण्याच काम आहे. कसं काम आहे? बया बनवायच काम आहे. असा कोण करत बसेल का इथपर्यंत? नाही. उत्तर समजला? काय डाऊट? बोलूसा तरी? नेक्स्ट प्रश्न देखो बच्चा. नेक्स्ट प्रश्न तुमच्या समोर आहे. त्याचं असं म्हणणं आहे की यार 6 + 5/10 + 4/100 + 6/1000. ठीक आहे. देखो ऐसे टाइप के एग्जाम्पल तुम्हाला म्हटलं त्यांनी दशमान म्हटलं, म्हणजे दशांश संख्येच्या हिशोबाने पाहिजे. कशाच्या हिशोबाने पाहिजे? दशांश संख्येच्या हिशोबाने. 6 तर बिचारी 6 ही संख्या दशांश आहे का? नसून सुद्धा आहे. 6 म्हणजे 6 पॉइंट वाटतील तुम्ही तितके शून्य लावू शकता. प्लस आता 5/10 म्हणजे काय रे? खाली एक शून्य आहे म्हणून वरती एका अंकानंतर पॉइंट म्हणजे 0.5. 4/100 म्हणजे खाली 2 शून्य आहेत म्हणून वरती 2 अंकानंतर पॉइंट, पण 2 नाही आहेत म्हणून तुम्ही स्वतःहून द्या आणि टकल्या द्या. त्याच्यानंतर खाली 3 शून्य आहेत म्हणून वरती 3 अंकानंतर पॉइंट, पण नाही आहेत म्हणून स्वतःहून द्या. 600.0. हे लक्षातच ठेवा. हे केलंय आपण सगळे. यांची बेरीज करणे आहे. आता बेरीज करणे आहे तर बाळा 6.0 पॉइंटच्या खाली पॉइंट, पॉइंटच्या खाली पॉइंट आणि पॉइंटच्या खाली पॉइंट. बाकीची रिकाम्या जागा भरू शकता, नाही भरल्या तरी चालते. 6 6 4 4 5 5. पॉइंट 5 4 6 कुठे आहे रे? आंसर. खत्म. दूसरा कुछ देखने की जरूरत ही नहीं थी, सामने भी जाने की जरूरत नहीं थी. समझ रहे हो बातों को? या बारीक बारीक गोष्टी तुम्ही लक्षात घ्या बाळांनो, ज्या आपण शिकलो आहोत ना. बघा हे 20 प्रश्न असे जरुरी नाही आहे की बिलकुल एकाच टॉपिकचे सगळेचे सगळे येणार आहेत. सगळे जे आपण अभ्यास केलेले टॉपिक आहेत ना, त्या सगळ्या टॉपिक मधून एक एक प्रश्न ते विचारत आहेत. समजत आहे? आणि नेहमी असेच प्रश्न राहतील अशातली गोष्ट नाहीये. पण मग त्या गोष्टीसाठी तुम्हाला त्या पर्टिक्युलर जे काही चॅप्टर आपले झालेले आहेत त्या सगळ्या चॅप्टरचे सगळे कन्सेप्ट तुम्हाला पाठ पाहिजे. की बाबा खाली 1 शून्य आहे तर वरती का करू, खाली 2 शून्य आहे तर वरती का करू, आणि खाली 3 शून्य आहे तर का करू. आणि सर्वसाधारण संख्या पण दशांश आपण बनवू शकतो, कारण की 6 म्हणजे 6 नसून 6 पॉइंट वाटेल तितके शून्य लावू शकता तुम्ही. बरोबर आहे? अरे बरोबर आहे की नाही? चला नेक्स्ट बघा बाळांनो. अशा टाइपचे प्रश्न हे बदमाशवाले प्रश्न आहेत. बदमाशवाले प्रश्न माहिती आहेत ना? क्वाड मास. पहिले ब्रॅकेट सॉल्व करायचं. ब्रॅकेट सगळ्यात लहान कोणता आहे? हा. ते याला आधी सॉल्व करायचं. याला सॉल्व करण्यासाठी 3 3 9 अधिक 1 10/3 रप्पाक से लिहून टाकणे मायनस, आणि हा 20/15. पण हा सॉल्व झाला का पूर्ण अजूनपर्यंत? नाही. तर आता मी काय म्हणतो, हा 3 आहे आणि हा 15 आहे. 3 ला 15 बनवू शकतो. 3 5 तर वरती पण 5. तर 10 5 किती झालं? 50. आणि -20 न खाली डायरेक्टली 15 लिहू शकतो, कारण की तुमचे छेद हे काय होतात? समान. आता हे वेळ नाही राहिली की प्रॉपर प्रत्येक गोष्टी लिहित बसायचं, कारण की आपल्याला माहित आहे ना की समान झाल्यावर डायरेक्ट वरती संख्या जे आहेत, प्लस असेल तर प्लस करा, मायनस असेल तर मायनस करा. खतम. 50 मधून 20 30/15 न 15 किती? म्हणजे हा पूर्णच काय झालं रे? बस 2. आता भागीला कोण राहिलं? आता बे दुने 4 अधिक 1 5 भागीला. आता मी काय म्हणतो, यालाच पहिले सॉल्व करा रे. काय होणार तुम्ही सांगा बरं? भागाकाराचं चिन्ह आहे, तर ज्या समोर भागाकाराचं चिन्ह असतो तो उलटाचा पालटा होतो, म्हणजे 2/5 आणि गुणाकार होतो. म्हणजे बे दुने 4 भागीला 5. कोणते कोणते बये का करतात माहित आहे का? या गुणाकार म्हणतात ना, याला तिरपा गुणाकार करतात. बे 5 10, बे 1 बे आणि 1 5 5 असा करायचा. बघा गलती पण सांगत आहे बरं. ते फक्त कुठे करणे? अपूर्णांकांचा वजाबाकी किंवा गुणाकार वजाबाकी तुम्ही करतात तेव्हा. समजलं? नाही तेव्हा नाही. नाहीतर तेव्हा डायरेक्ट करा. 2 2 4 आणि 1 5 5. म्हणजे हा पूर्णाचा पोळी नाही, आता पुरणपोळी म्हणाल
हा सगळ्याच्या सगळं हा काय आला 4/5 इंटू 10 7 जा 70 प्लस 5 75 भागीला 7. आता हा बाळा 5च्या फळात येतो की नाही येत? येतो की नाही येत? आता मला सांग 5च्या एक आणि 5च्या एक आणि 5 5 25. ते सोडा, खाली फक्त 7 उरला आहे ना? खाली 7 उरला आहे ना? कुठल्या पर्यायामध्ये खाली 7 दिसतोय रे तुम्हाला? समोर जाण्याच्या तरी गरज आहे का मला? म्हणजे तुमचं उत्तर तरी पाहून टाका. 4 इंटू 15 भागीला 7 15 60 भागीला 7 तुमचा उत्तर. काय बात क्लिअर? जल्दी. काय म्हटलं मी समजलं का? एक एक ब्रॅकेटला सॉल्व करा. एक एक समजलं? आणि मग प्रोसीड करा समोर समोर. जे जे चिन्ह आहेत त्या हिशोबाने. एका वेळेस तुम्ही सगळं करायला बघता म्हणून तुम्ही रॉंग होता. काही डाऊट इथपर्यंत? देखो बच्चा पार्टी, देखो आज नया आविष्कार हुआ अपने क्लास में. इस सवाल के लिए अपनी एक चिमनी नाम की बच्ची क्या बोलती इस सवाल को पढ़ने के बाद की सर घरातून ऑफिसला 12 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास अर्धा तास उशीर होतो म्हणते. ठीक आहे, म्हणजे 12 किलोमीटर गेल्यास 12 किलोमीटर प्रति तास गेल्यास. परंतु 24 किलोमीटर प्रति तास गेल्यावर म्हणते 1 तास लवकर पोहोचते म्हणते. तर घर ते ऑफिस किती किलोमीटर अंतर असेल हा प्रश्न आहे ना जी म्हणते. याचं उत्तर काय नाही करायचं म्हणते. डायरेक्ट 12 किलोमीटर प्रति तास प्लस 24 किलोमीटर प्रति तास हा तुमचा 36 किलोमीटर प्रति तास म्हणजे असा आला तर डायरेक्ट 36 तुमचा उत्तर आहे जी. असा आहे जी म्हणते. म्हणलो वा इलं का नाही एका ठिकाणी म्युझियम मध्ये ठेवावा आणि पाहायला जावा असं वाटते मला. हो ना का? नाही तर एका ठिकाणी मंदिर बनवावा आणि तिथे जाऊन हिची मूर्ती ठेवावा. वाव, हो का नाही? बारे देवा म्हणावा. चांगला काम है. चला एनीवे जो भी है जिस हिसाब से है बड़ा ठीक है, लेकिन एक बात ये भी है कि आंसर भी वही है. आंसर भी वही है. अब देखो आंसर भी वही है. अब लेकिन प्रॉपर किस हिसाब से है उसको जरा देख लो, क्योंकि हर बार लक साथ नहीं देता है की नाही? तो देखो बडा, सगळ्यात पहिले सांगण्याचा उद्देश हा घर आहे तुमचं आणि हा ऑफिस आहे. लक्ष दे. घरापासून ऑफिसकडे जाताना त्याची जे गती होती ना बाळा ते 12 किलोमीटर प्रति तासाची होती गती. आणि अच्छा जातानीचीच गोष्ट सांगत आहे तो. ठीक आहे. तर 12 किलोमीटर प्रति तास वेगाने गेला तेव्हा अर्धा तास उशिरा पोहोचला. बघ, अर्धा तास उशिरा पोहोचणे म्हणजे 30 मिनिटं उशिरा पोहोचला. उशिरा पोहोचला. आणि जेव्हा तो त्यांनी स्पीड त्याची वाढवली 24 किलोमीटर प्रति तास वेगाने गेला ना बाळा तेव्हा तो 1 तास लवकर पोहोचला. 1 तास म्हणजे 60 मिनिट लवकर पोहोचला. आणि मी तुम्हाला एक नियम सांगितलं होतं आठवत असेल, उशीर आणि लवकर हे दोन्ही जेव्हा कन्सेप्ट असतात तेव्हा त्यांचा फरक घ्यायचा असते. आणि यामध्ये फरक म्हणजे दुसरं काही नसून बेरीज असते. यामध्ये फरक हा दुसरं काय नसून फरक म्हणजे मेन लॉजिक तर वजाबाकी आहे, पण या ठिकाणी फरक म्हणजे उशीर आणि लवकर हा कन्सेप्ट आहे ना, म्हणून या दोघांची बेरीज करावा लागतो. तर 30 आणि 60 म्हणजे किती? 90 मिनिटं. 90 मिनिटं फरक किती झाला त्यांचा? 90 मिनिटाचा. वेळेचा फरक किती झाला? 90 मिनिटं. तर 90 मिनिटाला तुम्ही तासामध्ये पण रूपांतर करू शकता. 90 मिनिट म्हणजे 90 बरोबर 90 भागीला 60 काय? तर हा तास. समजलं इथपर्यंत? तर मला एक गोष्ट सांग, पहिल्या वेळेस तो जेव्हा गेला तेव्हा त्याला किती वेळ लागला असेल? वेळ म्हणताय पहिल्यांदा वेळ आणि फरक आहे म्हणून मायनस दुसऱ्या वेळेसोबत. तर तुमचं किती वेळ लागला तुम्हाला? 90 भागीला 60. समजलं? हा फरकचा कन्सेप्ट झाला बाळा वेळेच्या. ठीक आहे. आता वेळ मला सांगा, स्पीड इक्वल्स टू काय असते? डिस्टन्स अपॉन टाइम. म्हणजे गती बरोबर काय असते? अंतर भागीला वेळ. बस हा माहित आहे ना आपल्याला. गती बरोबर, थांबा लिहिलं नाही, गती बरोबर
अंतर भागीला वेळ. बा घरापासनं ऑफिस हा अंतर तर बिचारा सारखाच असेल ना. ऑफिस पासनं जितकं अंतर आहे घरापासनं ऑफिसचं तितकंच असणार, बरोबर आहे. तर आपल्याला माहित आहे का अंतर, तर मग कोणता बाबा, एक्स बाबा. वेळ गती माहित आहे आपल्याला पहिल्यांदाची किती आहे 12. ठीक आहे, तर मी अगर सपोज वेळेच्या हिशोबाने करेल तर वेळचा फॉर्म्युला काय होणार बाळा, अंतर भागीला गती. तर इथे बघा वेळ पहिला म्हणजे अंतर भागीला गती पहिली वाली गती मायनस अंतर भागीला गती दुसरी वाली इक्वल्स टू किती. हा तर फिक्सच झालं ना, तुम्ही आधीच केलं, फरक काढलंच आहे ना तुम्ही. तर मला सांग रे, बघ मला सांग बाळा, इथे बघा थोडस मोठं करतो त्याला. ठीक आहे, आता मला सांग सरसकट काय की अंतर भागीला गती म्हणजे काय, अंतर भागीला गती म्हणजे काय, वेळ झालं. तर अंतर आहे किती तुमच्याकडे x, गती किती आहे पहिली वाली 12 किलोमीटर प्रति तास, अंतर किती आहे x, गती किती आहे तुमच्याकडे 24 दुसरी वाली, बरोबर काय 90 भागीला 60. याला सॉल्व करणं बहुत मोठी गोष्ट झाली का आता. ठीक आहे, बहुत मोठी गोष्ट झाली का. आता मला सांग रे बाळा, हा 12 आहे 24 बनवू शकतो इंटू 2 म्हणजे काय झालं 2x मायनस x भागीला 24च राहणार, बरोबर 90 भागीला 60. टकल्या मेला 2x मधून x गेला x, हा 24 गुणाकारात आहे तिकडे जाणार तर भागाकारात होणार. असा नको विचार करा, भागाकारात आहे तर गुणाकारात. चला 6 एक साइन 24 आणि 9 36 तुमचा उत्तर. असा दिमाग लावायचं होत, समजलं. पण आता तुम्ही म्हणाल सर हा खूप लेंदी झाला, काय झाला खूप लेंदी झाला. तर बघा याला थोडस आपण ट्विस्ट करूया. इतकं साऱ्या गोष्टी लिहिण्यापेक्षा आपल्याला एक कन्सेप्ट माहित आहे ना, की या ठिकाणी वेळेबद्दल कन्सेप्ट तुम्हाला दिलेला आहे. कशाबद्दल, वेळेबद्दल. तर फरक जे आपण काढतोय हा वेळ तर आपल्याला आलीच आहे ना, किती 90 मिनिटं म्हणजे 90 भागीला 60 तासाच्या स्वरूपात. तर इकडे पण वेळ 1 मायनस वेळ 2 करायचं. आणि वेळ म्हणजे काय तर आपल्याला माहितच आहे अंतर भागीला गती असते. तर अंतर फिक्स केला आहे x भागीला 12 x भागीला 24. पटकन 90/60 धडाधड करायचं. आणि 12 किती हा माहिती आहे ना, इंटू 2 करा. तर हा 2x मायनस x भागीला 24 इक्वल्स टू 9/6. एक x इक्वल्स टू 9/6 इंटू 24 मेला 4 9 36. इतका करण्यापेक्षा असंही कराल तरी चालतो, पण त्यासाठी हा कन्सेप्ट माहित पाहिजे. हा कन्सेप्ट माहित पाहिजे की बडा उशीर होत आहे आणि लवकर पोहोचत आहे कधी कधी, तर ते फरक आहे. कशाचा फरक आहे तर वेळेचा फरक आहे. तर वेळ प्रत्येकदा काढा ना, पहिल्यांदा पण काढा वेळ, दुसऱ्यांदा पण वेळ काढा. वेळ म्हणजे अंतर्भागीला गती, पण फरक वेळेच्या काळा, पण ते उशिरा आणि लवकरची बेरीज करा. इकडे वेळेच्या काय कराल मायनस, पण इकडे काय कराल बेरीज. केव्हा, जेव्हा उशीर आणि लवकर हा कन्सेप्ट असते तेव्हा, कारण की त्यांचा फरक म्हणजे तोच असते, तिथं मायनस नाही करायचा. हा लक्षात ठेवा. काही डाऊट जल्दी.